महाविकास आघाडीतर्फे ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे। महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे। त्यामुळे मवियाच्या मोर्चाला यावेळी मनसेच्या इंजिनचं बळ मिळणार आहे। वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकामं, अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार, रस्त्याची कामं या ठाण्यातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून मनसेही रस्त्यावर उतरणार आहे। आता आणखी एक मोठी बातमी। खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मागील 2 आठवड्यामध्ये 3 वेळा राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा पुढे जात असल्याची माहिती कळते। संभाव्य युती संदर्भात शरद पवारांनाही शिवसेनेकडून वेळोवेळी माहिती दिली गेल्याचंही समजतंय। आता बातमी अहिल्यानगरमधून। एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी अहिल्यानगरमधल्या सभेतून नितेश राणेंवर तोफ डागली आहे। त्याला आता मंत्री नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2 पायावर आल्यास स्ट्रेचरवर जाशील असा थेट इशारा पठाण यांनी राणेंना दिलेला होता। त्यावर आता नितेश राणेंनी देखील टीकेची झोड उठवली आहे। भाजपा ने अपने नफरती चिंटुओं को छोड़ रखा है। उसमें एक वो आ गया नेपाली टिंगना सा, ये कर डालेंगे वो कर डालेंगे, मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को। अब तो चैलेंज भी कर दिया था मैंने, आजा बेटा मस्जिद में, आएगा तू 2 टांग पे मगर जाएगा इंशाल्लाह स्ट्रेचर के ऊपर, बोल दिया था। जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी। म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही या राज्यात। आमचं सरकार आहे, आम्ही जबाबदार लोक आहोत। म्हणून धमक्या देणार आहे ना, वारिस पठाणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे, म्हणून नुसतं जिभेने वळवळ करू नको। म्हणून मी सुरुवातीला काय बोललो, भोकनेवाले कुत्ते काटते नाही, आणि हे तर नसबंदीवाले पिल्लावळ आहे। पुढची बातमी। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात